सध्या आपण जंतर मंतरवर आहोत आणि जंतर मंतरवरती सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी अद्यापही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी सोनम वांगचुक आमरण उपोषण करत होते, परंतु सोनम वांगचुक यांच्या तब्येतीवरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं। त्यानंतर या सगळ्या आंदोलनाची धुरा अभिजित दिपके यांनी हातात घेतली आणि हे आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परवाच्या दिवशी खरं तर हे आंदोलन जे आहे ते शांततापूर्ण पद्धतीने संसदेच्या ठिकाणी जाणार होतं, परंतु त्या ठिकाणी प्रोटेस्ट त्या ठिकाणी लाठी हल्ला झाला आणि अनेक तरुण जे आहेत ते जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळत होतं। या सगळ्या आंदोलनात खरं तर तरुणच नाहीये तर सगळ्या वयोगटातले लोक आपल्याला या आंदोलनात पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही महाराष्ट्रातून आलेली मंडळी आहेत, खास करून या काकी या ठिकाणी आल्यात। काकी, तुमचं नाव काय आणि तुम्ही कधी आंदोलनात तुम्ही या ठिकाणी सहभागी झाला? माझं ज्योती बागडे, मी नागपूरवरून आले आहे आणि 20 तारखेपासून इथे आहे। जेव्हा हे प्रोटेस्ट पाहिलं 20 तारखेला, जो इथला मुलांचा जो हौसला पाहिला, अभिजित दिपके वांगचूक सरांना हे उचलून जेव्हा घेऊन गेले तेव्हा मी एवढी भावूक होऊन की आपल्या देशाचे एक विद्वान त्यांना न कळत हे उचलून जाऊन या लेकरांना कुठलाही न्याय न देता हे सरकार झोपलेलं आहे, त्याचं खूप वाईट वाटलं। आणि लगेच मी या दिल्लीची वाट धरून आज जंतर मंतरवर उभी आहे। ह्या लेकरांची व्यथा पाहून अगदी मन भरून येत आहे की हे सरकार कसं झोपलेलं आहे। ह्यांना का लेकरं नाहीच आहे, इथल्या पंतप्रधानाला तर नाहीच आहे, तर तो या लेकरांची दखल कशी घेईल? तो लेकरांना मी या सगळ्या पोरांना आवाहन करू इच्छिते की जोपर्यंत तुम्हाला या न्याय मिळत नाही आणि हा धर्मेंद्र प्रधानाचा इस्तीफा मिळत नाही, याचाच तर इस्तीफा नाहीच नाही, पण हे सरकारचा प्रत्येक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे भ्रष्टाचारी आहेत। या सगळ्यांचा राजीनामा घेऊनच हे माझे लेकरं या जंतर मंतरवर उतरतील अशी मी आशा करते। परंतु तुम्ही या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांना सपोर्ट द्यायला आलात, तुमच्या घरी देखील मुलं वगैरे आहेत का आणि ते देखील या आंदोलनात सक्रियपणे सहभागी होतात? हो, ते पण होतात आहे आणि हे सगळे लेकरं माझे लेकरं आहेत ना, म्हणून इथे मी सहभागी झाले। या लेकरांना जर माझ्यासारख्या आईचा जर हौसला मिळणार नाही तर हे लेकरं परत कसे आतापर्यंत हे लेकरं झोपले होते, पण जेव्हा यांचा नीटचा पेपरचा आणि यांचा लाईफचा प्रश्न पुढे आले तेव्हा हे लोक जागृत झालेत आणि आपल्या हक्काची मागणी करायला हे जंतर मंतरला जीवाची बाजी लावून इथे बसलेले आहेत। पण आता या सरकारला सांगू इच्छिते की इतके धीट झालेले आहे, आता तुमच्या कुठल्याही लाठीचार्जनी अश्रुधुराने किंवा तुम्ही इथे यांना मारायचाही प्रयत्न केला तरी हे लेकरं घाबरणार नाहीत आणि या धर्मेंद्र प्रधानाचा इस्तीफा घेऊनच इथनं उठतील अशी परवाच्या दिवशी ज्या दिवशी संसदेचा पहिला दिवस होता पावसाळी अधिवेशनाच्या, शांततेत मार्च घेऊन जाणार होते हे सगळे विद्यार्थी अभिजित दिपकेच्या नेतृत्वात, परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला झाला। त्या ठिकाणी जे महिला आंदोलक होते, पुरुष आंदोलक होते, मुलं मुली होती, त्या सगळ्यांना मारहाण करण्यात आली, रक्तबंबाळ झाले काही लोकांना, काहींच्या पोलिसांच्या संपूर्ण लाकडी जो दंडुका असतात त्याच्यामध्ये खिळे लावलेले होते। अशा पद्धतीचं हे सगळं तर त्यांची ही पूर्वतयारी होती। त्यांनी आधीच ट्रकभर दगडं, विदाऊट युनिफॉर्म इथे पोलीस आणि या लोकांना अश्रुधूर सोडून पोरं तर हे शांतते मार्गाने हे आंदोलन नेणार होते, पण त्यांना कसं तरी भटकावं ह्या सरकारचा उद्देश होता की हे भटकतील आणि निघून जातील आणि मग आमचं सरकार आहे परत वर्षानुवर्ष नीटचे पेपर असेच आम्ही फोडत राहू आणि असेच आमची खोटारडी सत्ता चालत राहील, हा यांचा उद्देश होता। पण ह्या लेकरांनी हा उद्देशांचा धुळीत मिळवून परत सांगते की यांनी आपली जीवाची पर्वा न करता त्यांच्यासमोर माझ्यासमोर कितीतरी मुलं असे शुद्धीवर येऊन लाठीचार्ज करताना जाताना दिसलेत, पण तरीही पोरं हार न खाता रात्रीच्या वेळेत परत जंतर मंतर येऊन आपलं प्रोटेस्ट तसंच सुरू ठेवलं। परंतु या सरकार या विद्यार्थ्यांचा अंत पाहत नाहीये का? कारण की सरकार चर्चेसाठी इथे येत नाहीये कोणत्याही परिस्थितीत। सरकारचा अंतर पाहूनच राहिलेला आहे, सरकारला यांचं काही घेणं देणं नाही आहे। त्यांना असं वाटतच नाही ना की ते स्वतःच्या भरोशावर त्या चेअरवर बसलेले आहेत, ना तर यांच्या वोटिंगमुळे, यांच्या आई वडिलांनी जेव्हा वोटिंग दिली, या मुलांनी जेव्हा वोटिंग दिली तेव्हाच हे सरकार बनलं ना। या सरकारची ती टीम नव्हती जे नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी स्वतःच्या बाजीवर आज ती खुर्ची हासिल नाही केली तर या जनतेच्या भरोशावर केली। त्यामुळे या जनतेचा जबाब त्या पंतप्रधान नरेंद्र मोदीला
आणि इथल्या सरकारला द्यावंच लागेल. खरं तर आपण पाहिलं काही महिला अजून देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कुठून आलात आपण तुम्ही? मी पण नागपूर वरूनच आली आहे. तुमची आई आहेत? आम्ही सोबतच आलो आणि आमच्यासोबत अजून आहेत, पण त्या आजींच्या खूप वयाचे आहेत, त्या 75 एजचे आहेत. तर त्या पण त्या दिवशी आले होते, पण त्या दिवशीची सिच्युएशन इतकी ही होती, वर्स्ट होती की त्यांना मग आम्हाला बाहेरूनच काढावं लागलं, कारण खूप या लोकांनी अति करून टाकलं. आम्ही बऱ्याच वेळ थांबलो, शेवटी आम्हाला येऊ नव्हते देत, तिथेच थांबवलं आणि म्हणजे बरंच आम्हाला त्या दिवशी अडचण झाले. पण मग आम्ही परत आज आलो, आम्ही होतो इथेच थांबलो, आम्ही काल पण आलो, आम्ही आज पण परत आलो. आज आम्हाला मौका मिळाला इथपर्यंत यायचा. नाही तू किती कुटुंबातून किती व्यक्ती इथं तुम्ही आला? आम्ही 6 जण आलो आहोत सोबत. 6 जण. आणि आंदोलनात जायचं कसं ठरवलं तुम्ही, म्हणजे नागपुरातून? ॲक्च्युली त्या दिवशी सोनम सरांना जेव्हा घेऊन गेले ना, ते बघून खरंच इतकं वाईट वाटलं आणि अभिजितला मारलं सुद्धा. तर ते इतकं हे वाटलं ना, अभिजित सर इतकं करतायत, कोणासाठी करतात? आमच्यासाठी करतायत ना, आपल्या समोरच्या भविष्यासाठी, मुलांसाठी, समोरच्या जनरेशनसाठी. पण इतकं वाईट वाटतं की त्यांना सपोर्ट काहीच नाही मिळत आहे इतकं करून पण. म्हणजे आम्हाला असं वाटलं की तिकडून पण काही नाही, तर आपण का माघार व्हायचं, आपण पुढाकार घ्यायचा. तर तुमच्या आई देखील या ठिकाणी आल्यात, त्या देखील तुमच्यापेक्षा म्हणजे अर्थातच वयस्कर आहेत, त्या 60+ आहेत. अशा जनरल डब्यामध्ये आलो आम्ही, नागपूरपासून जनरल डब्यात, आणि इतक्या भीड अशा अवस्थेत आलो की आम्ही सांगू शकत नाही. हौसला कुठून भेटतो पण हा? सर त्याच्यामुळे मिळाला. एक ॲक्च्युली म्हणायला गेलं तर हे अभिजित सर आणि सोनम वांगचूक सरांमुळे मिळालं की आता 1% असं आहे की काहीतरी चेंजेस होऊ शकतात. तर आम्ही फक्त त्यांना सपोर्ट करायला आलो, कारण आम्ही नाही करणार तर कोण करणार. आणि जनतानं, कारण ते पण आपल्यासाठीच करतात. ते इतके बाहेर देशातून आले कोणासाठी? आमच्यासाठी, आमच्या मुलांच्या फ्युचरसाठी आलं. तर आम्ही त्यांना नाही करू तर कसं होणार ना. तर तुम्ही कुठून आलात? तुम्ही पण नागपूरचे? नहीं, मैं हूँ महाराष्ट्र की, पर मैं आई हूँ पौंडीचेरी से. सो मैं इस प्रोटेस्ट में पार्ट लेने के लिए आई हूँ. स्पेशली मैं सोनम वांगचुक सर और अभिजीत के एफर्ट्स देखकर यहाँ पर आई हूँ. क्या मुझे लेकर आया, मैं एक डॉक्टर हूँ, मेरा बहुत बड़ा हॉस्पिटल है, मैं हॉस्पिटल बंद कर आई हूँ. और मैं सिर्फ इसलिए आई हूँ क्योंकि जब भी इतिहास लिखा जाता है उसका साथ देना चाहिए, क्योंकि अब कुछ सही होगा, अब कुछ चेंज होगा और उस चेंज में पार्ट लेना बहुत ज़रूरी. क्योंकि कल आपके बच्चे, हमारे बच्चे यहाँ बैठेंगे. अगर ये नहीं हुआ तो कल हमारे बच्चे, आपके बच्चों को लाठी पड़ेगी. तो आज जो खड़े हैं उनके साथ खड़ना बहुत ज़रूरी है. और ये पेपर लीक आज से नहीं हो रहा है, कई सालों से हो रहा है. तो एक बार तो आवाज़ उठनी है उसके लिए. ठीक. ये आंदोलन 20-25 दिन से यहाँ पर चल रहा है. सरकार के कोई प्रतिनिधि यहाँ पर मिलने के लिए नहीं आते हैं. संसद पे जब मार्च शांततापूर्ण ले जाता है तभी लाठीचार्ज बहुत जोरों शोरों से इन युवक युवती पर होता है. ये कैसे आप देखते हो ये पूरी घटनाओं को? देखो, इसमें देखने का कुछ नहीं, इसमें आपको ब्रूटैलिटी ऑफ द लीडर्स बस वही पता चल रही है कि उनके अंदर कंपैशन ही नहीं बचा, एम्पैथी नहीं बचा. कि ये बहुत ज़रूरी है कि देखो, ये बच्चे हमारे बच्चे ही हैं, हमारे ही बच्चे हैं ना. कल आप अपने बच्चों को उनकी जगह खड़े करो, आप हाथ उठाओगे? एक पुलिस ऑफिसर ने जिसने भी हाथ उठाया, डंडे उठाए, उनके घर में बच्चे नहीं है. मैं आज भी कहती हूँ ये सरकार के दबाव में उन्होंने ये किया है. और हर बंदा घर जाकर एक बार ये ज़रूर सोचा होगा अंदर, मैंने कुछ गलत किया है. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. या सगळ्या महिला वर्ग आहे, महाराष्ट्रातून आल्यात, पॉंडिचेरीमधनं स्वतः या डॉक्टर या ठिकाणी आपला हॉस्पिटल बंद करून आलेले आहेत. ही जी मुलं आंदोलनात आहेत ती आपल्या घरातली मुलं आहेत आणि आपल्या घरातल्या मुलांना पाठिंबा देण्याकरता आम्हाला देखील रस्त्यावरती उतरावं लागतंय आणि आम्ही रस्त्यावरती उतरून ही संपूर्ण लढाई लढू, अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो या महिलांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.